स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. खंजिरी इंडस्ट्रियल इस्टेटमधील कारखान्यात फिर्यादी मोतीलाल हे रात्रपाळी ड्युटीसाठी कामावर जात असताना खंजिरी इस्टेटमधील पाण्याच्या टाकीजवळ जनता बँकेच्या पाठीमागच्या बाजूनं मोटरसायकलवरून अनोळखी 2 इसम फिर्यादीजवळ अचानक येऊन त्यांना जबरदस्तीनं थांबवून त्यांच्यावर हल्ला आणि मारहाण करून जबरदस्तीनं फिर्यादीच्या शर्टात असलेला मोबाईल आणि वस्तू काढून घेऊन निघून गेले. यावरून शहापूर पोलीस ठाणे यांच्याकडे फिर्याद नोंद झाल्यावरून शहापूर पोलीस ठाणे यांनी तसा तपास आणि चौकशी करून संशयावरून कुणाल भोरे आणि संतोष काळे यांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचं दोषारोपपत्र इचलकरंजी इथल्या न्यायालयात पाठवण्यात आलं. यावेळी दोन्ही आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात काम पाहिलं. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची दोन्ही आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी न्यायालयात फिर्यादी यांच्यासह इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या जबाबात बरीच विसंगती असल्यानं तसंच अशी घटना घडली नसल्याचं साक्षीदार यांच्या जबाबात निष्पन्न झाल्यानं प्रस्तुत आरोपी यांच्याविरुद्ध आरोप आणि फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. यासाठी दोन्ही संशयित आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा आणि खटल्यातील संदिग्धता तसंच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्यानं संशयित आरोपीची न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या कामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अखिल मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार आणि काझिम जुमानी यांनी सहकार्य केलं.